तिवसा पोलीस ठाणा हद्दीत दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी रात्री प्रशांत श्रावणजी बारई याला धारदार अवजार दाखवून अपहरण करून रात्रभर अमानुष मारहाण करणाऱ्या नराधमास हाफ मर्डरचे गुन्हे दाखल करण्याबाबत युवती सेना जिल्हा प्रमुख कोमल संतोष बद्रे तसेच युवती सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना निवेदन सादर करण्यात आलं। तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी रात्री 10 वाजता प्रशांत श्रावणजी बारई राहणार गुरुदेवनगर तालुका तिवसा हा त्याच्या मित्रासोबत माहुली हॉटेलवर जेवण करत असताना कसलेही कारण नसताना त्याला धारदार शस्त्र दाखवत अपहरण करून एका निर्जन स्थळी घेऊन जाऊन 20 ते 25 लोकांनी रात्रभर अमानुष मारहाण केली व त्याला तिथेच टाकून पळून गेले। नुकत्याच झालेल्या विधानसभेचा रोष काढण्यासाठी हा प्रकार घडून आला आहे, कारण आरोपी हे तिवसा येथील काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ता आहेत व प्रशांत बारई याने या निवडणुकीमध्ये भाजपा उमेदवाराचे काम केले होते, म्हणून तो रोष काढण्यासाठी आरोपी याच्यावर व त्याच्या भावावर रोष काढून होते। त्यांनी प्रफुल्ल बारई याला बघून घेण्याची धमकी दिली होती। घटनेच्या दिवशी सर्व आरोपी नशा करून होते व त्यांना प्रफुल्ल बारई हा न भेटल्यामुळे त्यांनी त्याचा लहान भाऊ प्रशांत बारई याला अपहरण करून अत्यंत क्रूरतेने मारहाण केली। अगोदर त्याच्या घरी गुरुदेवनगर येथे परिवाराला सुद्धा धमकी दिली व प्रशांत त्याच्या मुलाला फेकून दिले। नंतर प्रफुल्ल न भेटल्यामुळे तिवसा येथील हॉटेल माहुली येथून प्रशांत बारई याचे धारदार हत्यारे दाखवत अपहरण करून रात्रभर मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी देत पसार झाले। जीवाच्या भीतीने प्रशांत परिवाराला घेऊन नागपूर येथे नातेवाईकांकडे गेला। तक्रार देण्याची सुद्धा आरोपींनी प्रशांतला मज्जाव केला होता। शेवटी त्याच्या नातेवाईकांनी एलसीबीच्या सुरक्षिततेमध्ये दिनांक 20 डिसेंबर रोजी तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। यावर ठोस कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा युवती सेनेच्या वतीने देण्यात आला। यावेळी कोमलताई बद्रे, रोहित धोटे, हेमंत मालवीय, मायाताई देशमुख, प्रमेंद्र शर्मा, वृंदाताई मुत्तेमवार, आम्रपाली चौधरी, सारिका जयस्वाल, अनिल शुक्ला, शारदा आदी उपस्थित होते। जय महाराष्ट्र। कौंडण्यपूरमध्ये अवैध घाट चालू होता रेतीचा, त्या प्रकरणामध्ये संशयास्पद ज्या प्रशांत बारई याला काही तिथल्या समाजकंटकांनी मारलेला आहे आणि इतक्या अतिशय वाह्यात प्रकारे त्या पोराला मारहाण केलेली आहे की त्यामध्ये त्याचा जीवसुद्धा गेला असता आणि तिथलं पोलीस प्रशासन अतिशय झोपीत गेलेलं आहे। पहिल्या दिवशी तर त्या मुलाची कंप्लेंट घेतली नाही, पण दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर जेव्हा जबरदस्ती करण्यात आली तेव्हा त्यांनी नॉर्मली त्या मुलाच्या केसेस लावलेल्या आहेत आणि आरोपी अद्यापही मोकाट आहेत। जर त्या पोराच्या त्याच्या परिवाराच्या घराला काही कमी जास्त झालं तर जबाबदार कोण राहील, आरोपी की प्रशासन? आमची फक्त एवढीच मागणी आहे हिंदू समाजाद्वारे की त्या मुलांवर कठोर कारवाई करण्यात यावी। जे पण आरोपी आहे त्यांच्यावर हाफ मर्डरची केस लावण्यात यावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, एवढीच आमची निवेदन आहे। अन्यथा हिंदू धर्मातील लोक सर्व रस्त्यावर उतरून जाहीरपणे या सर्व गोष्टींचा निषेध करण्यात येईल। या व्यतिरिक्त म्हणण्याचं इतकंच तात्पर्य आहे की सध्या अमरावती शहरातलं वातावरण हे शांतताप्रिय आहे। हे वातावरण भंग करण्यासाठी कदाचित हा हेतू असेल काही लोकांचा, त्यासाठी हे सर्व कृत्य केलं गेलं असेल। तरी आमची सर्वांना निवेदन आहे, SP साहेबांना निवेदन की यावर चांगली कठोर कारवाई करण्यात यावी। धन्यवाद। जय महाराष्ट्र। झालेली आहे का? नाही, मोकळे आहेत सगळे।